की आणतोच. माझ्या आवडीचं तोंडलं बनवणार ना कधीतरी. गुड मॉर्निंग गणेशा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हा मंगळवारचा व्लॉग आहे. प्लीज प्ले अथर्वशीर्ष. Sure. Atharva Shirsha by Suresh Wagner. Playing on Spotify. चला, अगारोचा एक बॉयलर लावायची वेळ आहे. आणि हो, तुमच्यापैकी बऱ्याच जणींना प्रश्न पडला आहे की मी श्रावण पाळलाय की नाही. तर आता पाळला म्हणू की नाही पाळला म्हणू, कारण मी चिकन मटण खाणार नाही आहे, घरात बनवणारही नाही आहे, पण अंडी खाणार आहे. तर हे असं आहे. चला, आज मी ही इतकी टेस्टी भाजी बनवली आहे आहोंच्या आवडीची. हा आहे काळा घेवडा आणि ओल्या शेंगा आणल्या होत्या आहोंनी त्याचा. तर ओल्या शेंगांची ना चव काही वेगळीच असते. म्हणजे सुकवलेला तो पुन्हा भिजवून केलेला त्याची चव वेगळी आणि याची वेगळी. कोमट पाण्याने फरक पडतो, पोट स्वच्छ होतं, साफ होतं. आवडीची भाजी. येस, मी स्पेशली घेऊन आलो, असले की आणतोच. माझ्या आवडीचं तोंडलं बनवणार ना कधीतरी. स्वतःच्या आवडीच्या बऱ्या भाज्या आणता. तोंडले बोंडले आवडत नाही मला. नावच कसं आहे, तोंडले बोंडले. तोंडलं नाव आहे, बोंडलं नाही. नाही, गाव आहे तोंडले बोंडले नावाचं. ओके, अकलूजवळ. चला बाय बाय. बाय. आहो बरोबर 7 वाजता घर सोडतात ऑफिससाठी. ते गेले की मी एक ब्लॅक कॉफी बनवते आणि छान कॉफी पीत पीत एक 15-20 मिनटं तर ॲटलिस्ट टाईमपास करते. तो टाईमपास कधी कधी अर्ध्या तासाचा सुद्धा होतो. आणि मग उठून लगेच एक्सरसाइजला सुरुवात करते. बरं, करायला चालू केलात ना तुम्ही एक्सरसाइज? हे बघा, मी प्रितीशला सुद्धा कामाला लावले. त्याची ना झोप जात नव्हती आणि म्हणूनच त्याला म्हटलं थोडीशी शरीराची हालचाल कर. तो त्याच्या मित्रासोबत रात्री वॉकला जातो बाहेर. चांगला अर्धा 1 तास वॉकला जातो. पण सूर्यनमस्कार घाल म्हटलं त्याला, तुला खूप फ्रेश वाटेल दिवसभर. तर लागलाय हा आता करायला. आणि नखरे बघा हां, म्हणजे मी इतकं त्याला समजावून तयार केलं आहे ना, की त्याला माहिती होतं मी रेकॉर्ड करते आणि त्याचं म्हणणं होतं की माझा पहिलाच दिवस आहे, मला नाही येते सूर्यनमस्कार, तू नको मला रेकॉर्ड करू. गुड, जमलं. हां, जमलं. हां, सुंदर. पहिल्याच दिवशी तुझी फ्लेक्झिबिलिटी भरपूर आहे प्रितीश. येईल तुला हळूहळू. हां, दुखतंय काय? हां, चल पुढे चल. आज आहोंनी अंडी खाल्लेली नाही आहेत. ते फक्त प्रोटीन पावडर आणि एक शेंगदाण्याचा लाडू खाऊन गेलेले आहेत. आता हा जो नाश्ता आहे तो माझ्यासाठी आणि प्रीतीसाठी असणार आहे. 2-2 एग्ज आणि 1 शेंगदाण्याचा लाडू. हे बघा मैत्रिणींनो, की आपल्या शरीरासाठी सुद्धा तितकीच गरज असते हां, की बिलकुल असं नाही आहे की आपण मुलांसाठी करायचं, नवऱ्यासाठी करायचं, पण स्वतःसाठी वेगळं काहीतरी करायचं, रात्रीचं उरलेलं अन्न खायचं किंवा प्रोटीन न घेणं. खूप मोठी चूक आहे ही. असं बिलकुल नाही करायचं. ज्या पद्धतीनं आपल्याला आपल्या नवऱ्याची आणि आपल्या मुलांची हेल्थची काळजी असते ना, तेवढीच प्रायोरिटी स्वतःला सुद्धा द्यायची. आणि आपण हेल्दी असू, खुश असू, अगदी टुणटुणीत असू, तर घरही अगदी छान राहतं. बरोबर आहे की नाही? 5ला 10 बाकी आहेत. आज खूप दिवसांनी हे असं ऊन पडलं आहे पुण्यात. मी ही उन्हाला छोटी रोपं ठेवली आहेत. किती दिवस झाले ही इथंच आहेत, कारण त्यांची इथे छान वाढ व्हायला लागली आहे. हे जे रोप आहे ना, काय बोलतात त्याला, लकी आहे ना, हे लकी प्लांट आहे ना. हां, काय बोलतात त्याला, मी विसरले यार. तर हे ना खराब व्हायला लागलं होतं आणि जेव्हापासून इथं ठेवलं आहे ना मी हे इथे विंडोमध्ये, तर छान यायला लागलं आहे. हे काय येतं सगळीकडे. चला ऊन बघूया.
आज खूप दिवसांनी ऊन पाहायला भेटतंय, बरं वाटतंय. हा 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 हा. या तुळशी वृंदावनाबद्दल विचारताना तुम्ही खूप खूप वेळा विचारलं गेलं आहे. तर ना हे नाशिक रोड जो आहे म्हणजे भोसरीतून नाशिकला जायचा मेन हायवे, त्या तिथे ना असे शॉप आहेत, तिथून आणलेलं आहे हे. आणि माझी खरंच तुळस छान आली आहे. बट आता या तुळशीवरती पण मला व्हाईट हे पडलेलं दिसतंय. हे बघा, काय करायचं आता याचं. बाकी नाही आहे अजून कशावरती, या एकावरती आहे. मला असं वाटतं पण इकडच्या या रोपांवरती वगैरे नाही आहे, कुठंच नाही आहे. तुळशीवरच काय येते. हे रोप आहे ना, हे याला असतो तो रोग, याचा जातोय की काय. पण नाही, हे पण स्वच्छ आहे, हे पण स्वच्छ आहे, याला पण नाही आहे. तुळशीलाच कुठून आला. हे बेलाचं झाड. चला, सकाळी अर्धा तास व्यायाम आणि संध्याकाळी 1 तास डान्स पुरेसा आहे. अगदी छान फ्लेक्झिबल राहतं शरीर. आणि हा डान्स करण्याअगोदरही मी वॉर्मअप करून घेते आणि मग डान्सला सुरुवात करते. हे सॉन्ग ना खरंच खूप भारी आहे, आवडेल तुम्हाला नक्कीच. आणि आता उद्या मात्र माझी प्रॅक्टिस होणार नाही आहे. खरं तर मी आज बाहेर जाणार होते, ते कॅन्सल केलं आहे आणि आता मी उद्या बाहेर जाणार आहे. बोला. अहो, अरे बापरे, कॅप वगैरे घालून. हा मग का? घाट सुटलं घाट. आज मला अजिबात स्वयंपाकाचा मूड नाही आहे. काय करू? पॅरिशी खिचडी करू? खूप दिवस झालं खाल्ली नाही. नो प्रॉब्लेम. कोणत्या तांदळाची करू सांगा? मला ह्याची खायची बासमती. मला इंद्रायणीची खायची आहे. इंद्रायणीची टेस्टी लागते, खूप टेस्टी लागते. माझी एक जुनी कलीग म्हणजे जुन्या ऑफिसमध्ये हिरवा वाटाणा आणि लसूण, मिरची आणि कढीपत्ता आणि बाकी आपण जिरे मोहरी घालतो, बस एवढंच घालायचं आणि इंद्रायणीची खिचडी बनवायची. कांदा नाही घालायचा, टोमॅटो नाही घालायचा. मी आज बटाटा एक्स्ट्रा घालते, पण ती बटाटा पण घालत नव्हती. फक्त आणि फक्त लसूण, हिरवी मिरची आणि हिरवा वाटाणा, ताजावाला, हा फ्रेशवाला. तर इतकी मस्त लागायची ना मला तिच्या आजची ती खिचडी, ती मिस करते मी. तर आज मी बनवते, पण मी आज बटाटा ॲड करते आणि थोडंसं सकाळी सॅलडमध्ये चिरलेलं बीट शिल्लक आहे, तर तेही मी ॲड करते. तर आज स्वयंपाकाचा कंटाळा आहे आणि फायनली प्रीती जेवायला बाहेर गेलेला आहे मित्रासोबत. तर मग म्हटलं आमच्या दोघांच्यासाठी खिचडी करूया, तीही इंद्रायणीची. रोज रोज अगदी सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करून करून खरंच आपलं मन आणि आपलं शरीरसुद्धा कंटाळलेलं असतं. आपल्याला स्वयंपाकामध्ये शॉर्टकट हवा असतो. पण खरं सांगा, खिचडी बनवताना जर का ती अशी पूर्ण सगळ्या भाज्या वगैरे घालून खिचडी बनवायची म्हटलं तर तिथे शॉर्टकट होतो का? होतो तो नावालाच फक्त शॉर्टकट असतो. सगळं काही करावं लागतं त्या खिचडीसाठी. मग हा ऑप्शन बेटर आहे की नाही? काहीच घालायचं नाही, फक्त हिरवे वाटाणे, हिरवी मिरची आणि लसूण आणि कढीपत्त्याची फोडणी आणि जिरे मोहरी, बस. मस्त लागतो इंद्रायणीचा हा राईस. नक्की करून बघा अशा पद्धतीची खिचडी. खिचडी शिजतीये तोपर्यंत हा घरचा म्हणजे आईने दिलेला कांदा लसूण मसाला काढून घेतला. तीन 4 दिवसातून एकदा हा एग बॉयलर घासावा लागतो बरं का. तुम्ही बघू शकता पाणी त्यामध्ये आपण वापरतो ना, तर पाण्यामुळे तो कसा म्हणजे त्याला एक वेगळाच कलर आला आहे. आय थिंक पाण्यामध्ये क्षारसुद्धा आहेत आमच्या आणि त्याचमुळं तो तसा दिसतोय. तर आज मी ना त्याला प्रॉपर असा ना घासला आहे. आहोंना तर इतकी भीती वाटत होती की हा हिने खराबच करून ठेवलेला आहे. त्यांचं म्हणणं असं होतं की इतक्या म्हणजे नळाखाली पकडू नकोस त्याला, शेवटी ते इलेक्ट्रिक उपकरण आहे आणि खराब होऊ शकतं. मलाही नंतर टेन्शन आलं की अरे यार, म्हटलं हे चालू होईल ना पुन्हा.
बघू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने याला धुतलंय, अगदी सगळीकडून व्यवस्थित. पण तरीसुद्धा हा चालू झालेला आहे बरं का, म्हणजे हा थोडक्यात वाचलाय. तुम्ही जर का धुणार असाल तर थोडीशी काळजी घेऊन हा धुवा. बघा, स्वयंपाक नसला म्हणून काय झालं, बाकीची किती छोटी मोठी कामं असतात आपल्याला. मला असं वाटतं ना कधी कधी की दिवसभर अगदी छोट्या छोट्या कामांची सुद्धा एंट्री करून ठेवावी लॅपटॉपवरती, की किती मोठी लिस्ट होती आम्हा बायकांच्या कामांची, हो की नाही. तर लोणी बघा केवढं मस्त निघालं आहे. आता हे मात्र शेवटचं काम असणार आहे. हां, मी काय करणार आहे आता की लोणी कडवायला ठेवणार आणि जेवायला घेणार. म्हणजे जेवण होऊन थोड्याशा गप्पाही होतील आमच्या आणि थोडा टाईमपास होईल, तोपर्यंत लोणी छान कडून तूप रेडी होणार आहे. मग झोपायच्या अगोदर तूप मस्त स्टोअर करायचं आणि किचन बंद करायचं. बघा, अशी काहीशी ही खिचडी झालेली आहे. मी टोमॅटो यूज नाही केलेला, बीटाचे काही 1-2 तुकडे होते ना ते वापरलेत, त्याचाच हा कलर दिसतोय. बरं, तुम्ही कोणत्या पार्टीचे आहात? इंद्रायणी आवडतं तुम्हाला, म्हणजे इंद्रायणीची खिचडी आवडते अशी, की बासमती तांदळाची? बासमतीचा पुलाव छान लागतो किंवा बिर्याणी छान लागते, खिचडी नाही हो. खिचडी ही इंद्रायणीचीच छान लागते. काय ॲग्री करत असाल तर नक्की मला कमेंट करून सांगा. माननीय श्री तुकाराम मुंडेंनी खूप सारी भेसळ पकडली तुपामध्ये, लोण्यामध्ये, दुधामध्ये किंवा पनीरमध्ये. पण मला इतकं बरं वाटतं आहे आता की हे सगळं होण्या अगोदरपासूनच कित्येक वर्षापासून आपण घरी सगळं काही करतो आहे आणि शुद्ध खातो आहे. म्हणजे नाही का, मनाला एक वेगळंच समाधान असतं. हो, याला कष्ट आहे थोडंफार, कारण आजकालच्या मुली हे सगळं काही करायला घरी नको म्हणतात. पण फक्त पैसाच मिळवून काय उपयोग हो, जर का हेल्थ चांगली नसेल तर. हेल्थच खरी वेल्थ आहे. आणि म्हणूनच मैत्रिणींनो, जमेल तितकं घरीच करायला लागा तुम्ही, बाहेरचं शक्यतो टाळा. तर चला आता मस्त स्किन केअर करून घेते, आवडीचा पार्ट. अजिबात कंटाळा नाही करायचा, कितीही वेळ होऊ द्या. स्वच्छ चेहरा धुवायचा आणि तुमच्या आवडीचं जे काही तुम्ही सिरम यूज करत असाल ते करायचं. मी सध्या एक रेटिनॉलची क्रीम यूज करते आहे आणि अल्टरनेट डेजला ती क्रीम वापरते मी. आणि ज्या दिवशी ती क्रीम नाही वापरत त्या दिवशी ॲक्नेसाठीचं जे काही मी तुम्हाला सिरम दाखवलं ना नोवाचं, तर ते यूज करते आहे. आणि स्किनमध्ये आहे फरक, पण ॲक्ने सुरूच आहेत माझे, म्हणजे पिरियड्स जवळ आले की येतातच, तेवढेच बस. चला, उद्यासाठी छोले आणि बदाम भिजायला ठेवले आणि ग्रॅटिट्यूड जर्नलनी आजच्या या सुंदर दिवसाचा मी इथे शेवट करते आहे. अगदी 2 लाईन का होईना पण लिहा. आणि खरं सांगू, जेव्हा तुम्ही लिहायला सुरुवात कराल ना, तुम्हाला इतक्या सुंदर सुंदर पॉझिटिव्ह गोष्टी दिवसभरात घडल्या आहेत असं दिसायला लागेल, जाणवायला लागेल. कारण आपण फक्त पॉझिटिव्ह गोष्टींकडेच बघायला सुरुवात करतो जेव्हा आपण लिहायला सुरुवात करतो. म्हणून नक्की करा, जमेल तसं करा. म्हणजे नाही का, काही मैत्रिणींची लहान मुलं असतात, होत नाही, पण नाही, एखादी ओळ का होईना पण लिहा, छान वाटेल तुम्हाला. चला मग याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ आपण इथंच एंड करू. आय होप तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, हाईप करा आणि हो, सबस्क्राईबही नक्की करा. लव यू ऑल, बाय.